लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यामध्ये वादळी पावसानं मोठं नुकसान केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं डिगोळ देशमुख मधले ही चित्र आहेत। आपण पाहिलं तर मोठं नुकसान जे आहे ते घरांचं देखील झालेलं आहे। पूर्ण संसार उपयोगी वस्तू जे आहेत ते पूर्णपणे भिजलेले आहेत। त्यामुळे नागरिक जे आहेत ते अडचणीत आलेले आपल्याला पाहायला मिळतात। शेतकरी तर अडचणीत आलेलेच आहेत, कारण शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। ज्वारी असेल, गहू, हरभरा आणि आंब्याचे पिकं जी आहेत ती देखील मोठी क्षतिग्रस्त ही पिकं झालेली आहेत। आणि आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं घरांचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळतं आहे। डिगोळ देशमुखमध्ये आपण आहोत, रेणापूर तालुक्यातल्या तिथल्या ह्या वस्तीमधली आपण हे व्हिडिओ पाहत आहोत की ज्यामध्ये मोठं नुकसान घरांचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र जे आहे पाहायला मिळतं आहे। आपण हे जे घर दाखवत आहोत हे घर एका मूकबधीर व्यक्तीचं घर आहे। त्याच्या घरामध्ये जे काही पती पत्नी आहेत त्यांचा संसार आपण हे पाहू शकतो। पूर्ण घरावरची पत्रे देखील उडून गेलेली आहेत आणि एकतर त्यांना म्हणजे बोलता येत नाही, काही रोजी रोजगार करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात आणि पूर्ण घरातली जी काही संसार उपयोगी वस्तू आहेत त्या पूर्णपणे भिजलेल्या आहेत। त्यामुळं आता आज त्यांना दुसऱ्या घरामध्ये शेजारच्या घराचा जो आश्रय आहे तो घ्यावा लागणार आहे। आत्राय पांघरायची जी काही कपडे आहेत किंवा जी काही दररोजची कपडे आहेत ती सगळी भिजलेली आहेत आणि पत्रेच उडून गेल्यामुळं हे कुटुंब अडचणीत आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। काय नुकसान झालं आहे? बोलता येत नाही, बोलता येत म्हणजे दगड पाठीत पडला, पत्रे पडली, मुलं कवटाळून तुम्ही बसला तिथे। कुठे कुठे लागले तुम्हाला? मुलांना लागले, तुम्हाला? हे दाम्पत्य आहे ज्यांना म्हणजे मूकबधीर आहे, त्यांना बोलता येत नाही, त्यांच्या घरावरची पूर्ण पत्रे उडून गेलेली आहेत आणि मोठं नुकसान या वादळी पावसामध्ये झालं आहे। हे कुटुंब आहे, 2 मुलांना घेऊन हे दाम्पत्य या घरामध्ये राहत आहे। एकूणच जर आपण लक्षात घेतलं तर वाईट अवस्था जी आहे ती या घराची झालेली आहे आणि मोठं नुकसान जे आहे त्या वस्तीमध्ये झालेलं पाहायला मिळतं। लोखंडे ही फॅमिली आहे सगळी, ही फॅमिली आपण पाहू शकतो। अशा पद्धतीने ही सगळी ही लोंढे आणि ही दृश्य आपण पाहू शकतो। अशा पद्धतीने सगळे घरातले जे काही कपडे आहेत ते आता सुकायला टाकलेले आहेत, मात्र घरावरची या भागातल्या पत्रे उडून गेल्यामुळं अनेक कुटुंब जे आहेत ती आता रस्त्यावर आले आहेत। वातावरणामध्ये गारठा पसरलेला आहे आणि आजची रात्र जी आहे ते घराबाहेरच जागून काढावी लागेल अशा प्रकारची स्थिती आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।